शोषण प्रकरणावर आमदार चित्रा वाघ आक्रमक. आरोपीच्या मागे मोठे रॅकेट आहे का? तपासाची मागणी. नंदुरबारात अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण करून त्यांचे फोटो आणि व्हिडिओ काढायचे आणि ते व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेलिंग करण्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी 22 वर्षीय आरोपी चेतन कोडी याला पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे कोणत्याही फिर्यादीची वाट न पाहता नंदुरबार पोलिसांनी स्वतःहून FIR दाखल करत आरोपीवर कारवाई केली. पोलिसांची ही तत्परता कौतुकास्पद असल्याचे आमदार चित्रा वाघ यांनी म्हटले. तपासादरम्यान आरोपीच्या मोबाईलमधून 600हून अधिक फोटो आणि व्हिडिओ आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हा प्रकार 1-2 दिवसापुरता मर्यादित नसून 2022 पासून सुरू असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान आरोपीच्या मागे आणखी कोणाचा हात आहे का? या प्रकरणामागे मोठे रॅकेट कार्यरत आहे का? याची सखोल चौकशी करून संपूर्ण गुन्ह्याची व्याप्ती समोर आणण्याची मागणी आमदार चित्रा वाघ यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकारमध्ये अशा विकृत गुन्हेगारांना पाठीशी घातले जाणार नाही असा इशाराही चित्रा वाघ यांनी दिलाय. नमस्कार. नंदुरबारमध्ये अल्पवयीन मुलांचं लैंगिक शोषण करून त्यांचे फोटो व्हिडिओ काढायचे आणि ते व्हायरल करायची धमकी देऊन ब्लॅकमेल करायचं असा अतिशय संतापजनक आणि विकृत प्रकार समोर आलाय. यामध्ये चेतन प्रकाश सोळंकी या 22 वर्षाच्या आरोपीला पोलिसांनी अटक केलेली आहे. या प्रकरणात नंदुरबारच्या पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांचं सर्वप्रथम मी मनापासून अभिनंदन करते, कौतुक करते. कारण अल्पवयीन मुलांच्या लैंगिक शोषणासारख्या गंभीर आणि संतापजनक गुन्ह्याची कुणकुण लागताच कुठल्याही पीडिताची किंवा त्यांच्या परिवाराची तक्रार करायची त्यांनी वाट बघितली नाही आणि स्वतःहून FIR दाखल करत तपासाची चक्र वेगाने फिरवली आणि या विकृत नराधमाच्या मुसक्या आवळल्या. पोलिसाच्या तपासात त्याच्या मोबाईलमधनं जवळपास 600हून अधिक आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ आढळल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हा एखाद्या 1-2 दिवसाचा असा हा प्रकार नसावा. 2022 पासून हा घाणेरडा प्रकार सुरू असल्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते. आरोपी तर पोलिसांच्या ताब्यात आहेतच, पोलीस अधिकचा तपास पण करतायत आणि येणाऱ्या काळामध्ये या गुन्ह्याची व्याप्ती जी आहे ती सुद्धा त्या ठिकाणी उघडकीला व्हायला हवी आहे. या आरोपीच्या मागे आणखीन कोण आहेत? यामागे एखादं रॅकेट काम करतंय का? आणखी किती अल्पवयीन मुलं या विकृताची शिकार झाली आहेत? या सगळ्या प्रश्नांचं उत्तर तपासातून समोर यायला पाहिजे. मला खात्री आहे देवाभाऊंच्या सरकारमध्ये अशा विकृत नराधमांना, विकृत गुन्हेगारांना पाठीशी घातलं जात नाही. लवकरात लवकर. वीरेंद्र गिरासे, तापी परिसर न्यूज.